तर या प्रकारे बघा आता पुढे हे रूल 8, 9, 10ची प्रोसिजर आहे. ॲप्लिकेशन जाईल REG 1 मध्ये, पुढे असाइनमेंट मिळेल, मग पुढे जर क्लेरिफिकेशन असेल डॉक्युमेंट बी पार्टमध्ये टाकले जातील, त्याला रिप्लाय जाईल. रिप्लाय सॅटिस्फॅक्टरी असेल तर मग GSTR 6 मिळतं सर्टिफिकेट, अदरवाईज रिजेक्ट होतं REG 5 मध्ये. असे हे REG 1, 2, 3, 4, 5, 6 आहे. हे सर्टिफिकेट असं असतं की ज्यामध्ये वरती रजिस्ट्रेशन नंबर असतो, GSTN काय असेल तो असतो. रूल 10A प्रमाणे 1 प्रमाणे आले हे, सब रूल 1 प्रमाणे इथे ट्रेड नेम, ही सगळी माहिती जी आहे ती त्या फॉर्ममध्ये दिली जाते, इन्फॉर्मेशन, आणि त्याप्रमाणे हे सगळी माहिती येणार आहे. 8 REG 1, पुढे रूल 8, 9, 10, मग बँक डिटेल. 10B मध्ये आधार ऑथेंटिकेशन. आता जर एखाद्याला 2 नंबर पाहिजे असतील, अकाउंट जॅक्सेशन पाहिजे असतील, वेगळ्या स्टेटचं असेल तर घ्यायलाच लागतं. सेम स्टेटमध्ये बाय डिफॉल्ट कसं आहे, जेव्हा मी ॲप्लिकेशन करतो, अ पर्सन सिकिंग रजिस्ट्रेशन अंडर धिस ॲक्ट शॅल बी ग्रँटेड अ सिंगल रजिस्ट्रेशन इन अ स्टेट किंवा UT. राज्यामध्ये किंवा UTमध्ये रजिस्ट्रेशन एकच मिळेल. प्रोव्हाइडेड दॅट, प्रोव्हिजन काय सांगतो, प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन हॅव्हिंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस इन अ स्टेट और UT मे बी, त्यांनी जर मागितलं तर दिलं जाईल ग्रँटेड अ सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर ईच सच प्लेस ऑफ बिझनेस सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी प्रिस्क्राईब. रूल 11. रूल 11 मध्ये काय कंडिशन्स आहेत त्या बघायच्या आहेत, त्याप्रमाणे त्या सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आता 11 सबरूलमध्ये सबरूल 1 सांगतो, 11(1) कंडिशन्स काय आहेत, मल्टिपल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये त्या आहेत. 11(2) सांगतो सेपरेट रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर 2 नंबर पाहिजे तिथे 2 ॲप्लिकेशन करावं लागतील. एकच ॲप्लिकेशनमध्ये 2 नंबर मिळणार नाही, वेगळं द्या ॲप्लिकेशन दुसरा नंबर करता, आणि मग ते व्हेरिफिकेशन होईल आणि मग सर्टिफिकेट मिळेल. हे 11(3) मध्ये दिलं. आता पहिलं 11(1) प्रमाणे कंडिशन काय, कंडिशन काय तर एनी पर्सन हॅव्हिंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट और UT रिक्वायरिंग अ सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर एनी सच प्लेस ऑफ बिझनेस अंडर सेक्शन 25(2) शॅल बी ग्रँटेड सेपरेट रजिस्ट्रेशन इन रिस्पेक्ट ऑफ ईच सच प्लेस ऑफ बिझनेस सब्जेक्ट टू फॉलोइंग कंडिशन. कंडिशन काय, आता ज्या वेळेस तुम्ही बघाल की बिझनेसचे प्लेसमध्ये काय काय येतं, प्लेस ऑफ बिझनेसमध्ये काय काय येतं हे डिफाईन केलं आहे सेक्शन 2 मध्ये, क्लॉज 85 मध्ये. प्लेस ऑफ बिझनेस इन्क्लूड्स अ पर्सन फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरली कॅरीड ऑन. ओके. आता एक मी छोटा शॉप घेतलेला आहे, तिकडनं मी बिझनेस करतो, म्हणजे परचेस ऑर्डर बनवून पाठवतो, बिल बनवतो, माल कुठे, माल कुठनं जाईल, लक्षात घ्या माल कुठनं जाईल. आता पहिले कसं ते ऑक्ट्रा लागायचं, तर इथे काय होतं लोकांचं बऱ्याच जणांचं एक छोटा शॉप इथे होतं आणि ऑक्ट्रा लागतो म्हणून मग शहराच्या बाहेर त्यांनी गोडाऊन केली होती. माल तिकडे यायचा आणि मग परचेस सेल जे काय झालेलं आहे त्याप्रमाणे माल तिकडे येणार आणि तिकडनं डिस्पॅच होणार. आलं लक्षात. म्हणजे बऱ्याच वेळा गरज पडते अशी की ऑफिस किंवा शॉप हे एका ठिकाणी आहे आणि ॲक्च्युली माल गोडाऊनला असतो, तो गोडाऊनला येतो, गोडाऊनमधून जातो. अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरली कॅरीड ऑन अँड इन्क्लूड्स अ वेअरहाऊस, गोडाऊन or any other place where a taxable person stores his goods, supplies or receives goods. म्हणजे परचेस केलेले गुड्स गोडाऊनला येतील, तिकडून मग पुढे सप्लाय करायचे ते गोडाऊनमधूनच जातील, वेअरहाऊस किंवा गोडाऊन. आणि दुसरं काय, अ प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन मेंटेन्स हिज बुक्स ऑफ अकाउंट. हे सगळं प्लेस ऑफ बिझनेसचा भाग आहे. आलं लक्षात. आता या कुठल्याही वेगळ्या ठिकाणी जो बिझनेस तिथनं केला जातो, सच पर्सन हॅज मोर दॅन 1 प्लेस ऑफ बिझनेस आहे. समजा ऑर्डिनरी कॅरिड ऑन जो आहे तो 2 ठिकाणाहून होतो, म्हणजे मी एक ऑफिस माझं
किंवा शॉप ठेवलं आहे पनवेलला, दुसरं ठेवलं आहे न्यू पनवेलला, तर मला 2 ठिकाण 2 गेट नंबर पाहिजे. होऊ शकतं. समजा एक दुसरं एक्झाम्पल घेतो, मी सोपं एक्झाम्पल घेतो. साधी गोष्ट आहे, एकाचा आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो. त्यांनी दुकान काढलं फुटवेअर. ओके, फुटवेअर काढलं, चपलाचं दुकान काढलं. एक शहराच्या एका भागात आहे, एक शहराच्या दुसऱ्या भागात आहे. तर या 2 ठिकाणी जे अंतर आहे हे अराउंड 3 किलोमीटरचं असू शकतं. आता दोघांकरता एकच नंबर घेणं कायद्यानुसार गरजेचं आहे. आता ज्या वेळेस GSTR 1 फाईल करायचं आहे, हा जो डेटा आहे शॉप 1चा आणि शॉप 2चा तो एकत्र व्हायला पाहिजे की नको. आता डीमार्ट बघा, डीमार्टचं कसं आहे की डीमार्टचे जेवढे शॉप आहेत त्यांचं बिलिंग जे होतं ना, डेटा त्यांचा कुठे आहे, सेंट्रलाइज. जसं बँकांचं बघा कसं होतं की बँकेचा डेटा कुठे आहे, सेंट्रल, एकच सर्व्हर आहे त्यांचं. डेटा कुठे होता, सर्व्हरला जातो. पण छोटा बिझनेस जो असेल हा डेटा लोकली आहे, हा पण लोकली आहे. यांचं बिलिंग सॉफ्टवेअर वेगळं आहे, यांचं वेगळं आहे. हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड नाही आहे. म्हणजे डेटा त्यांचा क्लाउडला नाही आहे, डेटा लोकली आहे, डेटा सर्व्हरला नाही आहे. मग हा डेटा एकत्र केल्याशिवाय त्यांना GSTR 1 फाईल करता येईल का, नाही येणार. लक्षात घ्या. यांनी ह्या शॉपला बिलिंग कसं केलं आहे की S1001 असा बिल नंबर आहे. हे इथे शॉप दुसरं आहे, याला S2001, 2 वेगळ्या सिरीज केल्या. पण किती इनवॉइस या S1ची आहेत आणि किती इनवॉइस S2ची आहेत हे मला GST 1 भरताना कळली पाहिजेत ना. आणि सगळा डेटा माझ्याकडे आला पाहिजे. यांनी डेटा दिला, यांनी नाही दिला, GSTR 1 लेट फाईल होईल. सेम 3 फाईल करायचं आहे. आता ह्या केसमध्ये ओनरला असं झालं की यार हे कधी हा अडवतो, कधी हा अडवतो, आपला डन लेट होतो, वेळेत व्हायला पाहिजे. तर याच्यावरती उपाय काय, याच्या माने हा बोलतो ह्यानी लेट केला, तो म्हणतो ह्यानी लेट केला, एक बेंगळूर टाकतात. मग वेगळा नंबर ह्याला द्या, वेगळा नंबर ह्याला द्या, हा ऑप्शन अवेलेबल आहे. ज्यांचा खूप मोठा बिझनेस आहे, मोठ्या लेवलचा, डीमार्ट सारखा, ते एकच नंबर पूर्ण महाराष्ट्राकरता घेऊ शकतात, शॉप किती पण असो. किंवा बँकिंग बिझनेस आहे, SBI, एकच नंबर महाराष्ट्राकरता पुरेसा आहे, ब्रांच किती पण असो. पण डेटा त्यांचा सेंट्रलाइज पाहिजे ना. ज्यांचा डेटा सेंट्रलाइज नाही आहे, म्हणजे क्लाउडला किंवा सर्व्हरला नाही आहे, त्यांच्याकरता दुसरा नंबर घेणं हा पर्याय स्वस्त असतो. डेटा क्लाउडला ठेवणं हे जर महाग पडत असेल तर तुम्ही डेटा लोकली ठेवा, 2 नंबर घ्या, 2 नंबरला सप्लाय करा. आता बघा, इथे समजा त्यांचा 40 लाखाच्या पुढे गेला आहे किंवा नाही गेला आहे, त्यांनी व्हॉलंटरीली घेतला आहे, तर व्हॉलंटरीली घेतील ना. ते ऑप्शन काय, व्हॉलंटरीली घेतील. मला व्हॉलंटरीली 2 नंबर पाहिजेत. आणि जर दोन्ही शॉपचे मिळून जर बिझनेस टर्नओव्हर 40 लाखाच्या पुढे गेला आहे, त्यांनी ॲप्लिकेशन दिलं, 1 नंबर घेतला, 1 नंबर घेतला, तुम्हाला दिसत आहे की ॲग्रिगेट टर्नओव्हर पुढे गेला आहे. दुसरा नंबर घेईल तोच ऑप्शन देईल ना की ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड झाला आहे, पण दुसरा नंबर मला पाहिजे. सब्जेक्ट टू कंडिशन. कंडिशन काय, सच पर्सन शॅल नॉट पे द टॅक्स अंडर सेक्शन 10. म्हणजे मी पहिले जेव्हा घेतोय तेव्हा सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स भरतोय, मग दुसरा पण मी सेक्शन 9ला टॅक्स भरला पाहिजे, पण 10 मिळणार नाही मला. सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10 फॉर एनी ऑफ हिज प्लेसेस ऑफ बिझनेस इफ. जर मी पहिला नंबर 9ला काढलाय ते दुसरा 10ला मिळणार नाही. तर पहिला 10ला काढलाय, मग दुसरा पण 10लाच काढायला लागेल. लक्षात. तर मी हे टॅक्स पेइंग जी मेथड आहे ती आयदर सेक्शन 9 प्रमाणे असेल किंवा 10 प्रमाणे असेल. एकासाठी 9, एकासाठी 10 असं चालणार नाही. तिसरं, ऑल सेपरेटली रजिस्टर्ड प्लेसेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन शॅल पे टॅक्स अंडर द ॲक्ट ऑन सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑफ बोथ मेड टू अनरजिस्टर्ड पर्सन प्लेसेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन. म्हणजे जर का मी जसं हे तुम्हाला सांगितलं की ह्या शॉपला माल सप्लाय केला तर ते 2 सेपरेट नंबर आहेत, तर ते डिस्टिंक्ट पर्सन असल्याप्रमाणे काम होईल.
इनवॉइस बनवायला लागेल, टॅक्स इनवॉइस और बिल ऑफ सप्लाय. काय दिलंय? सेपरेटली रजिस्टर्ड प्लेसेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन शॅल पे टॅक्स अंडर द ऍक्ट ऑन सप्लाय ऑफ गुड सर्व्हिस और बोथ मेड टू अनदर रजिस्टर. एका नंबर सप्लाय दिला, गुड सर्व्हिस दोन्ही, तर इश्यू अ टॅक्स इनवॉइस इश्यू करायला लागेल किंवा बिल ऑफ सप्लाय जर एकदम सप्लाय केला तर. ओके, कळलं एवढं? 2 नंबर मिळतील, पण 2 नंबरमध्ये एकमेकांना सप्लाय केला तर टॅक्स इनवॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय इश्यू करायला लागेल. आता जर यांनी सेक्शन 10 ला नंबर काढला असेल, सेक्शन 10 आपण बघू द्या, तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये कळेल. सेक्शन 10 मध्ये काय दिलेलं आहे की राज्याबाहेर सप्लाय करता येत नाही. ओके, आता ई कॉमर्स थ्रू सप्लाय अलाउड केलं आहे, पहिले तेही नव्हतं. आणि काही गुड्स रिस्ट्रिक्ट केले, जर ते गुड्स सप्लाय करायचे असतील तर सेक्शन 10 इलिजिबल राहणार नाही. आता जर या 2 ठिकाणी 2 नंबरला सेक्शन 10 मध्ये टॅक्स भरण्याचा ऑप्शन चूज केला असेल, ओके, आणि त्यातला एक नंबर दे फॉर द पर्पज ऑफ क्लॉज बी, हा क्लॉज बी दिला ना की सेक्शन 10 किंवा 9 मध्ये 2 नंबर असले पाहिजेत, दोन्ही नंबर सेक्शन 10 ला आहेत, आणि एक नंबर जो आहे तो जर का अपात्र झाला पे टॅक्स अंडर सेक्शन 10, ऑल अदर रजिस्टर प्लेसेस ऑफ बिझनेस ऑफ द सेड पर्सन शॅल बिकम इनएलिजिबल टू पे टॅक्स अंडर द सेड सेक्शन. ॲग्रिगेट टर्नओव्हर 1.5 करोडपर्यंत जर असेल तर कंपोजिशन स्कीम घेऊ शकतो. ओके, पण त्यात पण काय आहेत, काही अटी शर्ती आहेत. त्याचं उल्लंघन जर एका नंबरने केलं तर बाकी सगळे नंबर पण काय होतील, अपात्र होतील. ज्यांनी उल्लंघन केलं तो अपात्र होईल, तो अपात्र झाला तर बाकी सगळे नंबर आहेत ते अपात्र होतील सेक्शन 10 मध्ये टॅक्स भरण्यासाठी. आणि सगळ्या नंबरला सेक्शन 9 मध्ये काय व्हायला लागेल, मायग्रेट व्हायला लागेल. कंडिशन काय, 11 नंबरला कंडिशन काय की सच पर्सन हॅज मोर दॅन 1 प्लेस ऑफ बिझनेस ॲज डिफाईन्ड इन सेक्शन क्लॉज 85 सेक्शन 2 मधलं आहे. 2 बिझनेस आहेत, 2 जागा आहेत. मग सेपरेट नंबर घ्यायचा आहे तर पहिला नंबर 9 ला आहे, दुसरा 9 ला मिळेल, पहिला 10 ला आहे, दुसरा 10 लाच घ्यायला लागेल. आणि जर 10 ला घेतला असेल, जर एक नंबर अपात्र झाला, दुसरा पण किती नंबर असतील अपात्र होतील. तुम्ही 2 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, किती पण घ्या. जोपर्यंत ॲग्रिगेट टर्नओव्हर 1.5 करोडच्या पुढे जात नाही तोपर्यंत सेक्शन 10 काय राहील, त्याला इलिजिबल राहील. 1.5 करोडच्या पुढे गेला जसा ॲग्रिगेट टर्नओव्हर, सगळ्या एका राज्यामध्ये असो अनेक राज्यामध्ये असो, टर्नओव्हर 1.5 करोडपर्यंत आहे तर कंपोजिशन स्कीम आहे. त्याच्या पुढे गेला कंपोजिशन स्कीममध्ये काय होईल, ते सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स द्यायला सुरुवात करतील. लक्षात घ्या. आणि 2 नंबर असतील, एकमेकांना सप्लाय केला तर मग टॅक्सवर सप्लाय केला तर टॅक्स इनवॉइस, एकदम सप्लाय केला तर बिल ऑफ सप्लाय इश्यू करतील. हे कंडिशन फुलफिल करत असतील तर मग त्यांनी REG 1 फाईल करावा सेपरेट रजिस्ट्रेशन करता. ओके, आणि त्याप्रमाणे त्यांना मग फाईल केलं का रूल 9 रूल 10 यथावश्यक परिवर्तनासहित मुट्याटीस मुंड्याटीस अप्लाय टू द ॲप्लिकेशन, जे ॲप्लिकेशन केलं झालं करण्यात आलं आहे रूल 8 प्रमाणे, त्याचं पुढे व्हेरिफिकेशन आणखीन अप्रुव्हल होईल रूल 9 आणि 10 प्रमाणे. आता नॉर्मली कसं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया हॅव्हिंग ब्रांचेस ऑल ओव्हर इंडिया विल हॅव टू टेक रजिस्ट्रेशन इन ईच स्टेट. प्रत्येक राज्यामध्ये त्यांना घ्यायला लागेल. State Bank of India has 200 branches in the state of Maharashtra. It can declare Mumbai main office as the principal place and other branches as additional place. Take single registration for the state of Maharashtra. ही ॲक्च्युली ॲज पर लॉ रिक्वायरमेंट आहे, पण जर त्यांना एकाहून जास्त नंबर पाहिजे असतील तर मिळू शकतात. ज्यावेळेस हा कायदा लागू झाला त्यावेळेस त्यामध्ये एक डेफिनेशन होती बिझनेस व्हर्टिकल म्हणून. बिझनेस व्हर्टिकल त्यामध्ये असं होतं की 2 नंबर तेव्हाच मिळतील जेव्हा माझं एक ग्रोसरी स्टोअर आहे आणि दुसरा फुटवेअर आहे, तेव्हाच 2 नंबर मिळतील.
पण माझे 2 ग्रोसरी स्टोअर ते मिळणार नाही, 2 बिझनेस व्हर्टिकल नाही आहेत ते. डिफिनेशनमध्ये काय होतं, बिझनेस व्हर्टिकलसाठी मिळेल सेपरेट रजिस्ट्रेशन. एका स्टेटमध्ये जर बिझनेस व्हर्टिकल त्यांनी शब्द एक डिफिनेशन दिली होती, ती डिलीट केली, आता नाही आहे. हे 2 नंबर मला हवेत, पण माझा बिझनेस व्हर्टिकल नाही आहे, माझा एकच बिझनेस आहे फुटवेअरचा, पण मला अडचण आहे ना यार. माझं म्हणणं काय, गव्हर्नमेंट मला अडचण आहे, माझ्याकडे दोन्ही ठिकाणची लोक आहेत ना, डेटा पाठवत नाही आणि माझा रिटर्न लेट होतो, जीएसटी 1 लेट होतो, 3 लेट होतो, मला इंटरेस्ट लेट करायला लागते. मला 2 नंबर द्या ना, टॅक्स तुम्हाला मिळतोच आहे ना, का अडवत आहे मला, का तुम्ही टाकला बिझनेस व्हर्टिकल, तुम्ही जीएसटी का आणला, इज ऑफ डुईंग बिझनेस, मला इज ऑफ डुईंग होत नाही आहे, डिलीट केलं बिझनेस व्हर्टिकल. कळलं? इथे काढलेच नाही. दिसतंय 18वा काढलंय ना ते. बिझनेस व्हर्टिकल मीन्स distinguishable component of an enterprise that is engaged in the supply of individual goods or services or a group of related goods services which is subject to risk and returns. हे डेफिनेशन होतं. फॅक्टर म्हणजे तुम्ही ते वेगळ्या स्वरूपाचा बिझनेस असेल एका स्टेटमध्ये तरच 2 नंबर मिळत होते, बिझनेस व्हर्टिकल असेल तरच मिळत होते, पण ही डेफिनेशन डिलीट केली. आता 2 नंबर कोणालाही मिळतात. कळलं? आता इथे बिझनेस व्हर्टिकल हा कन्सेप्ट संपला. आता बघा रिलायन्स करता कसं आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिटेल स्टोअर रूम हॅव्हिंग 2 प्लेसेस ऑफ बिझनेस. हे बघा, हे जी व्याख्या होती बिझनेस व्हर्टिकल त्यात हे पसर होतं की एक रिलायन्स मॉल आहे आणि रिलायन्स जिओ हा त्यांचा वेगळा बिझनेस आहे. महाराष्ट्रामध्ये 2 बिझनेस आहेत, एक कुठला आहे रिलायन्स मॉल आणि दुसरा रिलायन्स जिओ. दो कंपनीज हॅव्हिंग 1 पॅन दे कॅन ऑब्टेन सेपरेट रजिस्ट्रेशन. म्हणजे पहिल्याच्या कायद्याप्रमाणे असं स्वरूप असेल तरच 2 नंबर मिळत होते. आता तसं नाही. आता 2 नंबर पाहिजेत घ्या. हे जो 2 नंबर घेईल त्याला 2 रिटर्न भरायचे आहेत, ऑब्लिगेशन फॉलो करायचे आहेत, त्याकरता त्रासदायक आहे. तो कशाला घेईल 2 नंबर? मी त्याला काहीतरी त्यातून ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉपर करायचं आहे म्हणूनच घेईल ना तो. त्याला प्रॉपर वेळेत गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा हा त्याचा उद्देश म्हणूनच देईल. म्हणून त्यांनी बिझनेस व्हर्टिकल काढून टाकलं. आणि जरी अशा प्रकारे पहिले ह्या केसमध्ये एकच नंबर मिळणार असं होतं, अशी केस असेल तरच 2 नंबर मिळणार असं पूर्वी होतं. आता स्वरूप एकच जरी असेल तरी पण त्यांना 2 नंबर मिळू शकतात. एनी पर्सन दो नॉट लायबल, सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्यासाठी तो लायबल नाही आहे. मे गेट हिमसेल्फ रजिस्टर व्हॉलंटरीली, तो स्वइच्छेने
तो त्याला रजिस्टर करू शकतो मे, इच्छा असेल तर. अँड ऑल द प्रोव्हिजन्स, जर का रजिस्ट्रेशन घेतलं तर सगळे कायदे जे काही तरतुदी आहेत त्या ॲक्टमध्ये आणि रूल्स आहेत शॅल अप्लाय टू सच पर्सन. म्हणजे इथे मी रजिस्ट्रेशन घेऊन गव्हर्नमेंटला टॅक्स जमा करून देतोय म्हणून मला काहीतरी तुम्ही सूट द्या, तर ती काय मिळणार नाही. तुम्ही घेताय नंबर, स्वइच्छेने तुम्हाला देतो, हेच उपकार आहे. सगळे ऑब्जेक्शन लागू होतील, जे लागू होतात रजिस्टर पर्सनवर ते सगळे त्याला लागू होतील. स्वइच्छेने घ्या किंवा 22-24 लागू झाला म्हणून घ्या. कळलं? अ पर्सन दो नॉट लायबल टू बी रजिस्टर सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे मे गेट हिमसेल्फ रजिस्टर voluntarily and all the provisions of CGST Act as are applicable to a registered person shall apply to such person. Raj Associates, an architect firm, start a new business in Mumbai. Raj Associates is not liable for registration 22 किंवा 24 प्रमाणे. But if Raj Associates wants to take registration in GST, can apply for registration as per Section 25(3) and all the provisions of CGST Act as applicable to a registered person shall apply to Raj Associates. पर्यंत कळलं? अ पर्सन 24(4) आणि 24(5) मध्ये काय डिस्टिंक्ट पर्सन. डिस्टिंक्ट पर्सन कसं असेल बघा. अ पर्सन हू हॅज ऑब्टेन्ड किंवा इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन मोर दॅन वन रजिस्ट्रेशन वेदर इन वन स्टेट. जर एका स्टेटमध्ये ऑब्टेन केलं आहे किंवा रिक्वायर्ड टू ऑब्टेन आहे इन वन स्टेट और यूटी और मोर दॅन वन स्टेट और यूटी शॅल in respect of each such registration be treated as distinct person for the purpose of this act. या कायद्यासाठी ते डिस्टिंक्ट पर्सन, दोन वेगळे पर्सन असतील. इन्कम टॅक्स पॅन नंबर तुमचा एकच आहे, एकच पर्सन तुम्ही आहात इन्कम टॅक्ससाठी. पण GST मध्ये तुम्हाला 2 नंबर जेव्हा दिले जातील त्यावेळेस ते 2 नंबर हे 2 वेगळे पर्सन समजले जातील. 2 नंबर घ्या, 3 नंबर घ्या, 4 नंबर घ्या, किती नंबर मिळतील पण त्यामधला व्यवहार जो आहे हा वेगळ्या पर्सनमधला व्यवहार समजला जाईल. ते डिस्टिंक्ट पर्सन समजले जातील या कायद्यासाठी फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट. राज अँड सन्स अँड आर्किटेक्ट फर्म हॅज रजिस्टर हेड ऑफिस इन मुंबई आणि स्टार्टेड अनदर ब्रँच गोवा. तर हे गोवा आणि मुंबई काय झाले डिस्टिंक्ट पर्सन झाले. SBIची महाराष्ट्र ब्रँच आहे, गोवा ब्रँच आहे, हे 2 डिस्टिंक्ट पर्सन आहेत. एकमेकांना सप्लाय केला इनवॉइस इश्यू करायला लागेल आणि दोघेही वेगवेगळे पर्सन GST मध्ये ट्रीट होतील. वेदर अ पर्सन हू हॅज ऑब्टेन और इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन इन अ स्टेट किंवा UT इन रिस्पेक्ट ऑफ ॲन एस्टॅब्लिशमेंट. बघा कसं आहे महाराष्ट्रामध्ये मला नंबर काढायचा आहे, हां मी बघितलं सांगितलं अगोदर. आणि गोव्यामध्ये माझं वाईन शॉप आहे, गुजरातमध्ये पेट्रोल पंप आहे. तर ते जे एस्टॅब्लिशमेंट आहे ते GST मध्ये रजिस्ट्रेशन घेण्याकरता त्यांना बंधन नाही आहे. हॅज अन एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट और UT देन सच एस्टॅब्लिशमेंट शॅल बी ट्रीटेड ॲज एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट. म्हणजे मी जर का वाईन शॉपला काय सप्लाय करतो किंवा पेट्रोल पंपला काय सप्लाय करतो, समजा माझा स्टेशनरीचा शॉप आहे मुंबईमध्ये, ओके, आणि मी गोव्यामध्ये स्टेशनरीसाठी काय स्टेशनरी सप्लाय केली, डिस्टिंक्ट पर्सन आहे. पेट्रोल पंप आहे डिस्टिंक्ट पर्सन आहे, वाईन शॉप आहे डिस्टिंक्ट पर्सन आहे, वेगळ्या स्टेटमध्ये आहेत डिस्टिंक्ट पर्सन आहेत. सप्लाय केलं तर मला इनवॉइस बनवायला लागेल आणि जो काय टॅक्स रेट आहे त्याप्रमाणे टॅक्स कलेक्ट करायला लागेल. जे काय व्हॅल्युएशनची प्रोव्हिजन आहे ती व्हॅल्यू त्यात टाकायला लागेल, त्या व्हॅल्यूवर GST कलेक्ट करायला लागेल, रिटर्न भरायला लागेल, हे सगळं करायला लागेल. ते वेगळे पर्सन आहेत. रजिस्टर असो अगर नसो, रजिस्टर जर असतील तर 25(4) मध्ये कव्हर होतील. जर रजिस्टर नसतील म्हणजे वाईन शॉप किंवा पेट्रोल पंप आहे ज्यांना रजिस्टर घेण्याची गरज नाही, कारण ते किंवा एखाद्या माझा असं दुकान आहे, असा व्यवसाय आहे जो एक्झाम सप्लाय करतो, तिथे नंबर घेण्याची गरज नाही कारण एकदम सप्लाय करतोय. हे बघितलं आपण 25(6) पॅन नंबर पाहिजे. एव्हरी पर्सन शॅल हॅव अ परमनंट अकाउंट नंबर इश्यूड अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट
इन ऑर्डर टू एलिजिबल फॉर ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन. आणि जे गव्हर्नमेंटचे असे डिपार्टमेंट आहेत त्यांना सेक्शन 51 मध्ये TDS डिडक्ट करण्याकरता नंबर घ्यावा लागतो. प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51 मे हॅव इन लिव्ह ऑफ पॅन. त्यांच्याकडे टॅन असेल, इन्कम टॅक्ससाठी त्यांनी टॅन काढला आहे. पॅन त्यांचा इन्कम नाही आहे काय, जर इन्कम नाही आहे अशा डिपार्टमेंटचं गव्हर्नमेंटच्या, तर ते पॅन काढण्याची गरज नाही. पॅन नसेल काढला तर त्यांनी टॅन तर नक्कीच काढला असेल की कोणाला ते पेमेंट करत असतील तेव्हा त्यांना TDS डिडक्ट करायचं आहे. टॅन जरुरी त्याकरता असतो. मग अंडर द ॲक्ट ऑर्डर टू बी इलिजिबल फॉर ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन. ओके, आलं लक्षात. आधार नंबर रीड विथ रूल 10B. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल अंडरगो ऑथेंटिकेशन और फर्निश प्रूफ ऑफ पोजेशन ऑफ आधार इन सच फॉर्म अँड मॅनर. हे दिलं आहे या रूलप्रमाणे. आता इथे या रूलप्रमाणे जे नवीन लोक आहेत त्यांना आधार कंपल्सरी आहे, आणि जे एक्झिस्टिंग आहेत त्यांना जर नंबर रिओ करायचा आहे तर पहिल्यांदा आधार ऑथेंटिकेशन करायला लागतं. रिफंड घ्यायचं आहे रूल 89 प्रमाणे, किंवा रिफंड घ्यायचं आहे 96 प्रमाणे. गुड्स देशाबाहेर गेले, कस्टमरना रिफंड मिळतो, पण त्यापूर्वी त्यांचं आधार ऑथेंटिकेशन झालेलं असणं गरजेचं आहे. ओके. If Aadhaar number has not been assigned to the person required to undergo authentication of the Aadhaar, such person shall furnish the following identification document: enrollment ID slip, आधारची. दूसरा ऑप्शन बैंक पासबुक विथ फोटोग्राफ, वोटर आइडेंटिटी कार्ड, पासपोर्ट और ड्राइविंग लाइसेंस. Provided further that such person shall undergo the authentication of Aadhaar within a period of 30 days of allotment of the Aadhaar number. इंडिव्हिज्युअलचं असेल तर इंडिव्हिज्युअलचं होईल आधार ऑथेंटिकेशन. ओके. आणि इफ an Aadhaar number is not assigned to an individual, such individual shall be offered alternate and viable means of identification in such manner as government. इथे काय ऑप्शन आहे, एक तर फिजिकल व्हेरिफिकेशन किंवा दुसरं बायोमेट्रिक. ह्या प्रकारे बघा हे नोटिफिकेशन काढलं 25(6)B मध्ये कोणाला करायचं हे नोटिफाईज द्या इंडिव्हिज्युअल, या नोटिफिकेशन प्रमाणे ते करायचं. हे दुसरं अदर दॅन द इंडिव्हिज्युअल असेल तर कोणाला करायचं आहे मी यात दिलंय ऑथोराइज सिग्नेटरी. मग त्याचप्रमाणे आपण हे घेतलं की पर्सन जे असतील त्या बिझनेसचे त्यांचं करायचं. मॅनेजिंग डायरेक्टर, पार्टनर, करता कुठे असतो HUF मध्ये. याच्यात दिलेलं आहे करता ऑफ ॲन हिंदू युनायटेड कम्युनिटी. आणि 25(6)D मध्ये इथे नोटिफाय केले त्याप्रमाणे पर्सन ऑफ क्लास ऑफ एक्झाम नॉट अ सिटीजन ऑफ इंडिया. दूसरा डिपार्टमेंट और एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गवर्नमेंट, स्टेट गवर्नमेंट, लोकल अथॉरिटी, स्टॅट्युटरी बॉडी, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, अ पर्सन अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन अंडर द प्रोविजन ऑफ सेक्शन 2059 UN होल्डर. कन्झुलेट, एम्बॅसी, राजदूत वगैरे असतात त्यांच्या ऑफिस करता रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल तर त्यांना UN मिळणार आहे, त्यांना रिफंड द्यायचा पुढे जाऊन. ते जे परचेज करतील त्यांना रिफंड दिला जातो. आता बघा 25(7) रजिस्ट्रेशन फॉर नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 25(6) अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन मे बी ग्रँटेड. बघा पॅन कंपल्सरी आहे 25(6) मध्ये. 6(a)(b)(c)(d) मध्ये आपण बघितलं आधारविषयी प्रोव्हिजन आहे. आता जर देशाबाहेरचा व्यक्ती येतो तर पॅन कुठनं घेईल, बरोबर. NRTP 10 दिवसाकरता आलेलं आहे, काम करेल, टॅक्स भरेल, निघून जाईल. त्याच्याकरता मे बी त्यांना अंडर सेक्शन 25(1) ऑन द बेसिस ऑफ सच अदर डॉक्युमेंट ॲज मे बी प्रिस्क्राईब. म्हणजे त्याचा सेक्शन 27 आहे, त्याला रूल दिला आहे 13, त्यात दिलेलं आहे. स्पेशल प्रोव्हिजन कोणाकरता आहे, NRTPसाठी आहे सेक्शन 27 इट विथ रूल 13. फक्त इथे डॉक्युमेंट वेगळे घ्यावे एवढं दिलेलं आहे.
जी डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट बाकीच्यांसाठी आहे ती ह्यांना नसेल. 25 मध्ये काय, वेअर अ पर्सन हु इज लायबल टू बी रजिस्टर अंडर धिस ॲक्ट फेल्स टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन, म्हणजे लायबल झालेला असताना त्यांनी ॲप्लिकेशन केलं नाही. द प्रॉपर ऑफिसर मे विदाउट प्रिज्युडाइज टू एनी ॲक्शन विच मे बी टेकन अंडर धिस ॲक्ट और अंडर एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. मराठी काही याचा अर्थ बघा, या अधिनियमान्वये नोंदणी करण्यास पात्र असणाऱ्या व्यक्तीने नोंदणी करण्यात कसूर केले असेल तर समुचित अधिकारात म्हणजे पीओ या अधिनियमान्वये अथवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यान्वये करण्यात येईल त्या कोणत्याही कार्यवाहीस हानी न पोचवता विविध करण्यात येईल अशा रीतीने अशा व्यक्तीची नोंदणी करण्याची कार्यवाही सुरू करता येईल. कशा प्रकारे करायची, कशा प्रकारे होईल, सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब असं म्हटलंय ना. विविध करण्यात येईल म्हणजे प्रिस्क्राईब करण्यात येईल, रूलप्रमाणे होईल. मग रूल काय की वेअर गव्हर्नमेंटला कळेल कसं काय, वेअर पर्स्युएंट टू एनी सर्वे, काय सर्वे केला, काय इन्क्वायरी केली, काय इन्स्पेक्शन केलं, सर्च केलं, और एनी अदर प्रोसिडिंग्स अंडर द ॲक्ट या कायद्याप्रमाणे त्यांनी काय सर्वे करून माहिती मिळवली किंवा इन्क्वायरी करून माहिती मिळवली, बँकेला विचारलं तुमच्याकडे कोणाकोणाची काय रेकॉर्ड आहेत ते द्या, किंवा त्या बिझनेसवरती जाऊन इन्स्पेक्शनची वेगळी प्रोव्हिजन आहे, इन्स्पेक्शन सर्च सीजर, त्यातनं इन्स्पेक्शन करायला गेले आणि त्यांना कळलं एनी अदर प्रोसिडिंग्स. द पीओ फाइंड्स दॅट, पीओला काय कळलं की अ पर्सन लायबल टू रजिस्ट्रेशन अंडर द ॲक्ट हॅज फेल्ड टू अप्लाय फॉर सच रजिस्ट्रेशन, सच ऑफिसर मे रजिस्टर द सेड पर्सन ऑन अ टेम्पररी बेसिस. हे टेम्पररी बेसिसवर त्याला काय देईल, इश्यू अन ऑर्डर GSTR 12. द रजिस्ट्रेशन ग्रांटेड अंडर 16(1) मध्ये दिलं जाईल शॅल बी इफेक्टिव्ह फ्रॉम द डेट ऑफ सच ऑर्डर ग्रांटिंग रजिस्ट्रेशन. आता ह्यातमध्ये प्रोसिजर कशी आहे बघा की पीयू काय करतो, कंडक्ट करतो एनी सर्वे, इन्स्पेक्शन, सर्च, इन्क्वायरी और एनी अदर प्रोसिडिंग्स आणि फाईन त्याला कळतं काय पर्सन लायबल आहे, त्याला तो GSTR 12 देईल. 12 तुम्हाला दिला पीओनी, तुम्हाला ॲक्सेप्ट आहे किंवा रिजेक्ट आहे, टेम्पररी दिला आहे, तुम्ही टॅक्स द्यायला पाहिजे, तुम्हाला अमान्य आहे, तुम्ही काय करा अपील करा. अपील तुमच्या अगेन्स्ट गेलं, अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन 30 दिवसामध्ये करा ॲप्लिकेशन, मग तुम्हाला परमनंट नंबर मिळेल. हे टेम्पररी दिलं आहे GSTR 12 आणि जर तुमच्या फेवरमध्ये आलं रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. बँकेने सांगितलं यांना 70 लाख रुपये मिळाले, तर मी सांगितलं 70 लाख रुपये मिळाले, माझ्या बिझनेसचे 25 लाखच आहेत, बाकीचे मला माझी जमीन विकली गेली आहे, गावाला जमीन होती त्याचे मला हप्त्याने पैसे येत आहेत, ज्यांनी जमीन घेतली त्यांच्याकडनं येत आहेत, मी कुठला सप्लाय नाही केलेला. ओके, लक्षात घ्या. म्हणजे इथे काय होईल, प्रूव्ह होईल ना की माझा ॲग्रिगेट टर्नओव्हर 25 लाखच आहे, 70 लाख दिसत आहेत, बाकी जमीन विक्री झाल्यामुळे पैसे आलेले. टेम्पररी नंबर दिला आहे, जर तुम्हाला ॲक्सेप्ट आहे तुम्ही काय कराल मग अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन इन फॉर्म अँड मॅनर प्रिस्क्राईब, रूल 8 प्रमाणे ॲप्लिकेशन द्या, 90 दिवसामध्ये ॲप्लिकेशन करा आणि परमनंट नंबर घ्या. तुम्ही 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन केलेलं नाही, 30 दिवसानंतर करताय, मग तुम्ही लायबल कधी झाला होता, त्या डेटला तुम्ही ॲप्लिकेशन केलं नाही, तुम्हाला जेव्हा नंबर मिळेल तो जेव्हा अप्रूव्ह होईल त्या डेटपासून मिळेल, पण लायबिलिटी जेव्हा लायबल झाला होतात तिथपासून नंबर मिळाला तिथपर्यंत लायबिलिटी द्यावीच लागेल, ITC मिळणारच नाही, एवढं तर करावंच लागेल, हे नुकसान तर भोगावंच लागेल. ओके, बाकी पुढे आपण 25(9), 25, 10, 11 हे बघितलेले आहे. आता याच्यामध्ये हे जे रूल 17 आहे याच्यामध्ये जो UN होल्डर आहे 25(9), हां मी 10, 11, 12 बघितले. 9 मध्ये काय UN कोणाला दिला जातो तर एनी स्पेशलाइज एजन्सी ऑफ द युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन UNO और एनी मल्टीलिटरल फिनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन नोटिफाईड अंडर द युनायटेड नेशन्स ॲक्ट 1947 आणि दूतावास कन्झ्युलेट एम्बॅसी म्हणतात त्याला ऑफ फॉरेन कंट्री. ओके, त्यांच्या ऑफिसेस करता UN दिला जातो. आता हा जो UN दिला जातो तो शॅल बी ग्रँटेड UN इन सच मॅनर अँड फॉर सच पर्पज इन्क्लुडिंग रिफंड.
ऑफ टॅक्सेस ऑन द नोटिफाईड सप्लायज ऑफ गुड सर्व्हिसेस बोथ रिसिव्ड बाय देम. मग ह्या रूल 17 प्रमाणे ई ॲप्लिकेशन फॉर ग्रँट ऑफ UN, आणि त्यांना एकच नंबर पुरेसा आहे. 1A काय म्हणतो 17 UN ॲप्लिकेबल टू द टेरिटरी ऑफ इंडिया. एकच त्यांना एकच नंबर मिळेल. मग ते महाराष्ट्रामधनं सप्लाय घेऊ, गुजरातवरनं घेऊ, दिल्लीवरनं घेऊ, तो एकच UN त्यांना देतील. त्यांच्याकडनं त्यानेच आपला टॅक्स कलेक्ट करतील. UN टू बी असाइन्ड अँड RC टू बी गिवन विदिन 3 वर्किंग डेज. त्यांना 7 दिवस नाही, 3 दिवसामध्ये. ओके. आणि बाकी त्याचं ॲप्लिकेशन जाईल RG 13. व्हेरिफिकेशन रूल 8 प्रमाणे विल बी व्हेरिफिकेशन विल बी डन ॲज पर रूल 9 आहे ना, 9 8 ॲप्लिकेशन 9. आणि पुढे त्यांना सर्टिफिकेट मिळेल 3 दिवसामध्ये. ठीक आहे. बाकी 10, 11, 12 बघितले आपण. आणखीन बघा रूल 18 तुम्हाला सांगतो काय. रूल 18 जसा नंबर मिळाला का GST सर्टिफिकेट जे आहे हे प्रॉमिनंट प्लेसवर लावलं पाहिजे त्या बिझनेसच्या प्रिमायसेसमध्ये. आणि जो नेम बोर्ड आहे, नेम प्लेट आहे त्या बिझनेसची, त्याच्यावर GST नंबर दिला पाहिजे. हे रूल 18 सांगतो. डिस्प्ले ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अँड GSTN ऑन द नेम बोर्ड हे सांगतो. ज्यांना TDSची प्रोव्हिजन लागू आहे सेक्शन 51 प्रमाणे आणि ज्यांना TCची प्रोव्हिजन लागू आहे सेक्शन 52 प्रमाणे, त्यांच्यासाठी रूल 12 मध्ये ॲप्लिकेशन फाईल करायचं. रूल 14 कोणा करता आहे, रजिस्ट्रेशन टू ORDR त्यांच्याकरता रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे 24/11 मध्ये. त्यांच्याकरता रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची आहे रूल 14 मध्ये. आणि जसं आपण ॲप्लिकेशन बनवतो खाली सही करतो ना, आता ऑनलाईन देतो, मग OTP येईल किंवा DSA थ्रू केलं जाईल. ते मेथड ऑफ ऑथेंटिकेशन हे रूल 26 मध्ये दिलेलं आहे की या प्रकारे आता काय करा तुम्ही ॲप्लिकेशन करा. मग ते पण कुठे पाहिजे, रूलमध्ये पाहिजे. ते तुम्ही सही केली हेच मानलं जाईल जर तुम्ही OTP त्यात टाकला तर. हे रूल 26 सांगतो. रूल 12 प्रमाणे तुम्हाला दाखवलं ना इकडे की जेव्हा रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यावेळेस जर इकडे मी सिलेक्ट केलं TDS डिडक्टर, आता ही माहिती भरायची आहे. इथे पॅनच्या ऐवजी टॅन चालेल म्हटलं TDSसाठी, म्हणून टॅनचा ऑप्शन दिला आहे. टॅन आहे तर टॅन टाका, पॅन आहे तर पॅन टाका. त्याप्रमाणे काय होईल, जो फॉर्म जाईल तो GSTR 7 जाईल. चूज करायची गरज आहे. ऑप्शन सिलेक्ट केला, समोर जो फॉर्म जाईल त्यात जी माहिती भरायची आहे, ह्यांना जी ॲप्लिकेबल आहे, ज्यांना सेक्शन 51 लागू आहे त्यांच्याकरता फॉर्म कुठला आहे 07 आहे. मग त्याप्रमाणे ती माहिती भरायची आहे. आता ह्याच्यामध्ये एक अमेंडमेंट अशी झाली बघा 12A मध्ये, ग्रँट रजिस्ट्रेशन टू प्रोसेस रिक्वायर्ड टू डिडक्ट. आता हा TCS साठी काय आहे, दोघांकरता एकच आहे ना, TCS करता एकच आहे, 7च आहे. हे लक्षात घ्या. हे मी कुठनं काढलं की 7च आहे, हे मला कसं कळलं. बघा इथे पण तुम्ही जर का फॉर्मची वेगळी यादी तुम्हाला मी दिली होती, दाखवली होती. RG 7 हा काढला. दिस आहे ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ॲज टॅक्स डिडक्टर ॲट सोर्स आणि टॅक्स कलेक्टर ॲट सोर्स, दोघांकरता हाच फॉर्म आहे GSTR 7. रूल 12(1) प्रमाणे हाच आहे. बरोबर आहे.
any person required to deduct tax in accordance with the provision of section 51 or a person required to collect tax 52 दोघांकरता तोच आहे. For the grant of registration through the common portal either directly or through facilitation center or notified by the commissioner. आता समजा मी TCS वाला जर का असेल कोण म्हणजे जो त्याला TCS कोणाला ॲप्लिकेबल आहे? हां काय म्हणता? नाही 51 त्यांच्याकरता आहे ना, 51 त्यांच्याकरता आहे. 52 ई कॉमर्स ऑपरेटर जो असेल ज्याला TCS कलेक्ट करायचं आहे, ई कॉमर्स ऑपरेटरसाठी 52 आहे. आता ई कॉमर्स ऑपरेटर कुठे आहे? ऑनलाईन आहे. मग त्याचं फिजिकल प्लेस प्रत्येक स्टेटमध्ये असण्याची गरज आहे का? नाही आहे ना. ज्याला टॅक्स जमा करा, समजा त्याने एक ऑफिस काढलं मुंबईला की सगळ्या टेरिटरीमध्ये जो टॅक्स जमा करायचा आहे त्यांचा जो प्रतिनिधी आहे जो मुंबईला आहे तो काय करेल, सगळीकडचा गव्हर्नमेंटला टॅक्स देण्याची प्रोसिजर किंवा कुठल्या पण त्याला इथल्या ज्या काय कामं करायची आहेत ती एक ऑफिस ते काढतील मुंबईला आणि पूर्ण देशावरील सगळी कामं करतील. पॉसिबल आहे ना. पण ऑनलाईन ज्यावेळेस व्यवसाय केला जातो तेव्हा प्रत्येक टेरिटरीमध्ये माल जाईल. पण प्रत्येक टेरिटरीमध्ये त्यांचं ऑफिस असण्याची गरज आहे का? नाही ना गरज. पण रजिस्ट्रेशन प्रत्येक स्टेटमध्ये घ्यायला लागेल जर तिकडून सप्लाय होतोय. म्हटलं मी काय म्हणतो. आता इथे रूल 1 त्यांनी अमेंडमेंट करून आणला. मेन्शन नेम ऑफ स्टेट युटी वेअर प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस इज लोकेटेड इफ नो फिजिकल प्रेसेन्स इन सच स्टेट. तिकडे फिजिकल प्रेसेन्स नाही आहे, तिथून टॅक्स कलेक्ट होणार आहे, तो आम्ही जमा करणार आहोत. पण जेव्हा मला तिकडे फॉर्म भरायचा आहे, जेव्हा मी ॲप्लिकेशन करतो GSR 8मध्ये, इथे GSR 12 यांना दिलेला आहे, 7 दिला आहे. या 7मध्ये जे ॲप्लिकेशन करतो डेट मी इथे ॲड्रेस काय टाकू? कारण तिथे ॲड्रेस नाहीच आहे ना कुठला, फिजिकल प्रेसेन्स नाहीच आहे. मुंबईमध्येच फक्त फिजिकल प्रेसेन्स आहे, दिल्लीमध्ये नाही आहे, हरियाणामध्ये नाही आहे, गुजरातमध्ये कुठेच नाही आहे. पण तिकडे ॲक्च्युली माल जातो ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू. रजिस्ट्रेशन त्यांना प्रत्येक स्टेटमध्ये घ्यायला लागेल. A person applying for registration to deduct or collect tax in accordance with the provision of section 51 or 52 in a state or UT where he does not have a physical presence shall mention the name of the state or UT part A मध्ये and mention the name of state or UT in part B thereof in which the principal place of business is located may be different from the state or UT mentioned in part A. पार्ट ए मध्ये गुजरातमध्ये गुजरात घेतील, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र घेतील, दिल्लीमध्ये दिल्ली घेतील. आणि पार्ट बी मध्ये दिल्लीमध्ये फिजिकल प्रेझेन्स नाही आहे तर महाराष्ट्रामधला ॲड्रेस तिकडे टाकलेला चालेल. हा रूल नसताना काय करायला लागायचा? जबरदस्ती त्यांना तिकडे फिजिकल काहीतरी ॲड्रेस घ्यायला लागायचा. नाहीच आहे ना. तुम्ही का आम्हाला घ्यायला लागला जबरदस्ती? एक पहिली जबरदस्ती काय, रजिस्ट्रेशन प्रत्येक स्टेटमध्ये घ्यायला लागेल. आणि दुसरी जबरदस्ती काय झाली, तिकडे ॲड्रेस असलाच पाहिजे, फिजिकल प्रेझेन्स असलाच पाहिजे. ही काय जबरदस्ती? म्हणून हा रूल अमेंड करून आणला. चल बने आम्ही जो व्यवसाय ऑनलाईन करतोय आणि टॅक्स तुम्हाला मुंबईमधल्या ऑफिसवर मिळतोय, सगळं कंप्लायन्स करतोय सगळ्या स्टेटसाठी, तर प्रिन्सिपल ऑफ बिझनेस काय मुंबई आहे. रजिस्ट्रेशन दिल्लीला घेतील, सगळ्या स्टेटला घेतील. पार्ट ए मध्ये ते स्टेट टाकतील, पार्ट बी मध्ये मुंबईचा ॲड्रेस टाकला, डॉक्युमेंट दिले, चालेल. ओके, कळलं? जसं काळ पुढे गेला त्याप्रमाणे ही आवश्यकता होत्या त्याप्रमाणे रूल बनलेले आहेत, हे लक्षात घ्या. हा रूल योग्य वाटतो की नाही वाटतो? इज ऑफ डुईंग बिझनेससाठी व्हेरिफिकेशन अँड इश्यू ऑफ RC त्यांना पुढे मिळेल. या प्रकारे त्याचं रजिस्ट्रेशन प्रोसिजर पूर्ण होईल. मेन्शन नेम ऑफ स्टेट UT वेअर प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस इज लोकेटेड इफ नो फिजिकल प्रेझेन्स इन सच स्टेट. पार्ट बी मध्ये हे टाकते, एवढंच टाकते, हे लक्षात घ्या. रूल 14 प्रमाणे ORDR सर्व्हिससाठी त्यांना ॲप्लिकेशन करायचं, त्यांना कंपल्सरी केलं आहे 24/11 मध्ये, ते ह्या प्रकारे करते. रूल 14 प्रमाणे करते.
रूल 26 मी सांगितलं तुम्हाला, ई ॲप्लिकेशन रिप्लाईज जे काही येईल सगळं ऑनलाईन येईल. मग रिप्लाय करायचं आहे तर रिप्लाय कशा प्रकारे होईल? एक ऑप्शन काय, डिजिटल सिग्नेचर कंपनी करता असेल. होल्डपर्यंत माझ्याकडे कंपनीचा अकाउंट आहे, कंपनीचं मी एक काम करतो. वन जातो जात होता DSCने, वन जात होता OTPने, पण 3B रिटर्न आहे ना, तो DSC शिवाय जात नव्हता. DSC एक्सपायर्ड झाली. DSCचा पिरियड तेव्हा संपला, आता नवीन DSC मिळत नव्हती. मग गव्हर्नमेंटने काय केलं त्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये, जर DSC नसेल तुम्ही OTPने घेऊ शकता. तुम्हाला DSC काय असं माहिती आहे ना? हां, मग ते त्याला पिरियड असतो. DSC काढली ना 2 वर्ष 1 वर्ष, मग ते एक्सपायर्ड होतात. मला लाईफ टाईम मिळत नाही DSC. 2 वर्षांनी परत ॲप्लिकेशन करा आणि DSC परत घ्या, असं करायला लागतं. आणि ती कोविडच्या पिरियडमध्ये एक्सपायर्ड झाली. तेव्हा गव्हर्नमेंटने काय केलं, नोटिफिकेशन काढलं की DSC शिवाय OTPने रिटर्न फाईल होईल. ते आत्तापर्यंत चालूच आहे. कंपनी आहे तरी पण रजिस्ट्रेशन सगळं रिटर्न्स जे आहेत ते OTPने जातात. त्याचं पहिल्यांदा कंपल्सरी केलं होतं. ह्यातनं काय होतं बघा, एका कंपनीला 2 वर्षाकरता 2,000 रुपये देणं, 2,500 देणं फार मोठी गोष्ट नाही आहे. पण हजारो कंपन्या आहेत, त्यामुळे हजारो लोकांना बिझनेस मिळतो DSC बनवण्याचा. रोजगार यातून निर्माण होतो. म्हणून त्यांनी कदाचित केलं असेल. आता OTP जसं आहे कोविड आला त्यापासून OTPने चालू आहे, DSCची गरज नाही. आणि बाकीचे each document including the return furnished online shall be signed or verified through काय EVC. ओके, OTP येईल आणि तो दिला जाईल. इंडिव्हिज्युअलला कोण देईल? इंडिव्हिज्युअल. HUFला कोण देईल? करता. कंपनीला कोण देईल? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा ऑथराइज सिग्नेटरी जो असेल तो. गव्हर्नमेंटसाठी किंवा लोकल अथॉरिटी करता जो ऑफिसर ऑथराईज केला आहे त्यासाठी गव्हर्नमेंटच्या वतीने तो. फर्ममध्ये जो पार्टनर आहे तो एनी पार्टनर देअर ऑफ नॉट बिंग अ मायनर और ऑथोराइज सिग्नेटरी. असोसिएशन ऑफ पर्सनमध्ये जो मेंबर आहे ज्याला ऑथोराईज केला आहे तो. ट्रस्टमध्ये ट्रस्टी एनी अदर पर्सन किंवा ज्याला GST प्रॅक्टिशनरला जर का ऑथोराईज केला आहे तर तो. नोटिसेस, ई नोटिसेस, सर्टिफिकेट्स टू बी ऑथेंटिकेटेड बाय DSC. रूल 26 प्रमाणे हे होईल. रूल 18 बोललो मी, डिस्प्ले सर्टिफिकेट पाहिजे प्रॉमिनंट लोकेशनला आणि बोर्डवरती पण GST नंबर पाहिजे. ओके, इथे आपला सेक्शन 25 आणि संबंधित रूल संपले. आता पुढे आपण डीम रजिस्ट्रेशन सोपं आहे, एका मिनिटात संपेल. एका ॲक्टमध्ये रजिस्ट्रेशन घेतलं कुठल्या CGST ॲक्टमध्ये. ओके, आता मी ॲप्लिकेशन केलं, कुठे गेलं? स्टेटकडे गेलं तर CGST काय म्हणतो, तुम्हाला सर्टिफिकेट जर का ग्रँट मिळालं आहे AGSTमध्ये किंवा DGSTमध्ये तर मानलं जाईल की तुम्ही CGSTमध्ये पण रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. आणि जर रजिस्ट्रेशन केलं तर जर रिजेक्ट केलं AGSTमध्ये तर रिजेक्ट मानलं जाईल CGSTमध्ये पण केलं. अप्रूव्ह CGST, AGST, अप्रूव्ह CGST, रिजेक्ट AGST किंवा DGST, रिजेक्शन इन CGST ऑल्सो. सेम अमेंडमेंटला पण आहे, कॅन्सलेशनला पण आहे की एका ॲक्टमध्ये घटना घडली दुसऱ्या कायद्यात पण ती घटना झाल्याचं मानलं जातं. आणि पुढच्या क्लासला सेक्शन 27, 28, 29, 30 चारही पुढच्या क्लासला घेऊन थांबूया ना इथे. तर पुढचा क्लास कधी घ्यायचा, कधी ठेवायचा? 21 क्लास ना पुढचा क्लास. 21, 14, 15 आपण सुट्टीच दिलेली आहे ना, बरोबर ना? हां.